तर गेल्या काही दिवसात आपल्या राज्यासह देशभरात महिला अत्याचाराच्या अनेक घटना घडत आहेत. अनेक बलात्काराची प्रकरणं समोर येत आहेत. मात्र त्याच वेळी एका कथित बलात्काराच्या प्रकरणामध्ये अलाहाबाद न्यायालयानं एक महत्त्वाचा निर्णय दिलाय, ज्या निर्णयामुळे अनेक प्रकरणांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. एका कथित बलात्काराच्या प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयानं महत्त्वाचा निर्णय दिलाय। या निकालाचा परिणाम अन्य अशाच खटल्यांवर होण्याची शक्यता आहे। दोन प्रौढ व्यक्तींनी दीर्घकाळ सहमतीनं शरीर संबंध ठेवणं हा बलात्कार म्हणता येणार नाही असं म्हणत न्यायालयानं आरोपीला सशर्त जामीन मंजूर केलाय। लग्न न करता एकत्र राहणारे किंवा लिव्ह इन मध्ये राहणारे हे दोघेही सज्ञान नसतात। दोघं कोणत्याही कारणांमुळे वेगळे झाले तरी त्यांच्यातील संबंधांना बलात्कार म्हणता येणार नसल्याचं कोर्टानं स्पष्ट केलंय। नेमकं प्रकरण काय पाहूया। आरोपीला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली। महिलेला दुखापत केल्याचाही आरोप त्याच्यावर होता। फिर्यादी महिला विधवा असून तिला 15 वर्षांचा मुलगा आहे। गेल्या काही वर्षांपासून दोघांचं एकत्र वास्तव्य होतं। सहमतीनं सोबत राहणं, शरीर संबंध ठेवणं हा बलात्कार नाही असं न्यायालयाचं म्हणणं आहे। न्यायालयाच्या निर्देशानुसार आरोपीला सशर्त जामीन मंजूर झालाय। खरं तर एक लँडमार्क असणार आहे आणि याचा एक समाजभवनावर एक चांगला परिणाम देखील होणार आहे। याच्यामुळे खालचे जे सत्र न्यायाधीश असतील किंवा जे जिल्हा न्यायाधीश असतील यांना देखील या सदरील गाईडलाईन्समुळे किंवा हायकोर्टाने नोंदवलेल्या ह्या निरीक्षणामुळे खाली काही ठिकाणी जर अशा काही खोट्या केसेस दाखल होणार असतील तर याच्यामध्ये अटकपूर्व जामीन लवकर मिळण्यास नक्कीच मदत होणार आहे आणि यामुळे ज्या काही लोकांचं भविष्य बरबाद होणार असेल, बदनामी होणार असेल तर त्यापासून नक्कीच त्यांना याचा फायदा देखील मिळणार आहे। देशभरात दाखल करण्यात आलेल्या बलात्काराच्या अनेक गुन्ह्यात आजवर अशी पार्श्वभूमी पाहायला मिळाली आहे। नात्यातून वेगळं झाल्यानंतर बलात्काराच्या आरोपाखाली पुरुषांना कायद्याच्या कचाट्यात अडकवण्याचा प्रयत्न केला जातो। मात्र अशा महिलांना आता कोर्टानं चपराक लगावली आहे। ह्या पर्टिक्युलर ऑर्डर मध्ये कोर्टाने हे ऑब्झर्व केलं आहे की जर दोन कन्सेंच्युअल अडल्ट्स असतील जे कंटिन्यूड कन्सेंटनी लॉंग टर्म रिलेशनशिप मध्ये असतील तर नंतर ते परिस्थिती अनुसार रेप ॲलिगेशन्स मध्ये कन्वर्ट करून त्याला पाहता येणार नाही। तितकंच महत्त्वाचा आपला लॉ अजूनही इंटॅक्ट आहे। जर कन्सेंट मायनर कडून घेतली असेल किंवा कोणत्याही प्रेशर, फ्रॉड आणि फॉल्स प्रॉमिसच्या आधारावर घेतली असेल तर ते आजही रेप म्हणून कन्सिडर केलं जाईल। तर अशा प्रकारचे जजमेंट्स आपल्या सोसायटीमध्ये एक बॅलन्स निर्माण करता, फॉल्स ॲलिगेशन्सलाही डिस्करेज करता आणि जेन्युइन विक्टिम्सलाही प्रोटेक्ट करता आणि असं संतुलन राखणं एका फेअर जस्टिस सिस्टमसाठी खूप महत्त्वाचं आहे। कोर्टात नेमकं काय झालं पाहूया। सुनावणीवेळी सहमतीनं शरीर संबंध असल्याचं महिलेकडून मान्य करण्यात आलं। महिलेच्या तक्रारीत FIR मध्ये बलात्काराचा उल्लेख होता। बंदुकीच्या धाकावर बलात्कार केल्याचाही उल्लेख होता। महिलेचे आरोप आणि तिचं निवेदन यात तफावत जाणवली। महिला आणि पुरुष यांच्यात 2024 पासून सहमतीनं संबंध होते। आरोपीनं महिलेशी सैतानासारखा व्यवहार केल्याचा तक्रारीत उल्लेख आहे। प्रेमसंबंध असल्याचं सिद्ध झाल्यानं बलात्काराचा आरोप करता येणार नाही असं कोर्टानं निरीक्षण नोंदवलं। कोर्टानं निरीक्षण नोंदवून बलात्कार नसल्याचा निर्वाळा दिला। अलाहाबाद उच्च न्यायालयानं दिलेल्या या निर्णयाचा दाखला देत इतर प्रकरणातील आरोपींना काही फायदा होऊ शकेल का आणि हा निर्णय पुढच्या अनेक प्रकरणांसाठी मैलाचा दगड ठरणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।